वडे हा अतिशय लोकप्रिय पदार्थ आहे. आमच्या कोल्हापूर भागात माघारण्यांना व मुंबईकरांना भेटीसाठी हा हमखास पदार्थ बनवला जातो. तर गाजराचा वापर करून अगदी पौष्टिक वडे कसे बनवायचे ते पाहू. नमस्कार, मी अर्चना. अन्नपूर्णा किचन या माझ्या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक व चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. इथे मी वडा बनवण्यासाठी 4 गाजर घेतली आहेत. साधारणतः पाव किलो एवढी होतील. ही गाजरं बारीक किसणीवरती किसून घ्यायची आहेत. त्यानंतर इथे मी एका कढईत 1 वाटी गूळ घेतला आहे व तो घालायचा आहे. त्यानंतर गाजर किसून घेतले आहे ते घालायचे आहे. 2 वाटी गाजर झाले आहे. आता हे गुळामध्ये घालून चांगले मिक्स करायचे आहे. हे आपल्याला 15 ते 20 मिनिटांसाठी चांगले शिजवून घ्यायचे आहे. त्यानंतर यामध्ये 4 चमचे पाणी घालायचे आहे, म्हणजे गाजर व गूळ छान एकजीव शिजले जाईल. आता याला 5 मिनिटांनी परतत राहू, नाहीतर हे खाली कढईला चिकटून बसेल. तुम्ही इथे बघू शकताय गाजरामधले पूर्ण पाणी कमी झाले आहे. या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि मिश्रण थंड करायचे आहे. मिश्रण थंड झाल्यावर यामध्ये 5-6 वेलची मी बारीक करून घेतलेत ते घालूयात. त्यानंतर तांदळाचे पीठ अगदी 2 चमचे घेतले आहे ते घालूयात. 1 चमचा तीळ घालूयात. त्यानंतर गव्हाचे पीठ घेतले आहे ते यामध्ये मिक्स करूयात. हे सगळं पीठ मिक्स करून घ्यायचे आहे. अजून 1 वाटी पीठ लागणार आहे, हे आपण यामध्ये घालून घेऊ. पीठ घातल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊ. अशा पद्धतीने थोडंसं घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. हे आता एका भांड्यात काढून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीनं पीठ मळून मी एका छोट्या बाउलमध्ये काढून घेतला आहे. आता लाटण्यासाठी पोळपोट आणि लाटणा घ्यायचा आहे. पुरीला बनवतो एवढा गोळा आपल्याला घ्यायचा आहे आणि गोल गोल हाताने करून घ्यायचा आहे. दुधाच्या पिशव्या मी कट करून घेतलेत, म्हणजे पीठ पोळपटला चिकटणार नाही. व एक पिशवी खाली ठेवायची आहे व एका वाटीत थोडेसे तेल घ्यायचे आहे. गोळा मध्यभागी ठेवून वरती आपल्याला दुसरी पिशवी ठेवायची आहे व हलक्या हाताने लाटण्याने आपल्याला लाटायचे आहे. सगळीकडे व्यवस्थित समान आपल्याला लाटायचे आहे. त्यानंतर बघायचं आहे आपल्याला व्यवस्थित आपला वडा लाटला गेला आहे की नाही. त्यानंतर यावरती थोडेसे तीळ घालायचे आहे. तिळाच्या ऐवजी तुम्ही खसखससुद्धा वापरू शकताय. पुन्हा पिशवी ठेवून आपल्याला पुन्हा लाटून घ्यायचं आहे, म्हणजे तीळ चांगले आतपर्यंत जातील व तेलात ते बाहेर येणार नाहीत. अशा पद्धतीनं वडा थोडा जाडसर लाटून घेतल्यानंतर मी इथे एक प्लॅस्टिकचे झाकण घेतले आहे. पण ज्याला कडा असतील असेच झाकण घ्या. स्टीलचे घेतलात तरी चालेल. अशा पद्धतीनं प्लास्टिकच्या पिशवीवरती वड्याला असं फिरवायचं, म्हणजे अलगद अगदी वडा तो निघला जाईल. हे बघा, तुम्ही बघू शकताय. अगदी व्यवस्थित असा वडा निघालेला आहे. तुम्हाला जर जमत असतील तर हे वडे तुम्ही पिशवीवरती थापूनही बनवू शकताय. पण अशा पद्धतीनं मला सोपे वाटले तर मी असे सर्व वडे अशा प्रकारे करून घेतले. तुम्ही जाडीला बघू शकता, एवढा जाड वडा ठेवायचा आहे, म्हणजे अगदी तो नरम होईल व सगळे वडे आपले फुगतील. तळण्यासाठी कढईत तेल ठेवलेलं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतरच आपल्याला वडे सोडायचे आहेत. 3 ते 4 वडे मी सोडत आहेत व 5 ते 10 मिनिटांसाठी चांगले भाजून घ्यायचे आहेत. वडे भाजण्यासाठी थोडा वेळ लागतो, कारण वडे आपले थोडे जाड आहेत. 1-2 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला वडे परतून घ्यायचे आहेत. गाजर खाण्यासाठी मुलं नाक मुरडतात, पण अशा प्रकारे जर वडे बनवून दिले तर त्यांना कळणार देखील नाही की यामध्ये गाजराचा वापर केला आहे. आणि चवीला इतके छान वडे होतात, हे मुलांना कळणार देखील नाही यामध्ये गाजर आहे. तुम्ही नक्की करून बघा. अगदी छान असे चवीला छान असे वडे तयार होतात व नरमसुद्धा होतात. तुम्ही बघू शकता वड्यांचा कलर थोडा खरपूस झालेला आहे. अजून एक 5 मिनिटापर्यंत आपल्याला चांगले भाजायचे आहेत. त्यानंतर ते काढून घेऊ. वडे भाजण्यासाठी 15 ते 20 मिनिटांचा वेळ लागतो. थोडं मंद आचेवरती वडे आपल्याला भाजायचे आहेत. छान असे वडे तयार आहेत आपले. तुम्ही बघू शकता अगदी कलर इतका सुंदर कलर याला आलेला आहे. जेवढे दिसायला सुंदर आहेत तेवढे चवीला पण सुंदर आहेत. वड्यांमध्ये मी गूळ वापरला आहे, गव्हाचं पीठ वापरलं आहे आणि पौष्टिक असं गाजर वापरलं आहे. त्यामुळे मुलांच्या पोटात गाजर जाण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही नक्की करून बघा व
पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.